भाई विक्रम पाटील आमचे करवीर असोसिएशनचे संचालक आमचे मित्र याप्रमाणे या स्पर्धेतील सर्व पारितोषिकातील ही संघमालक कर्णधार यांनी नोंद घ्यावी। अरे जेव्हा बुक्याला आपल्याला इकडे रिव्ह्यू अवेलेबल नसतील, सूचना असेल पंचांसाठी। आपल्याला एक पहिली इनिंग जोपर्यंत आहे इकडे रिव्ह्यू नसतील। सामन्याला सुरुवात झाली आहे। महत्वाचा सामना आहे, नाणेफेकीचा कौल हा फार महत्वाचा होता। तो इकडे की नाणेफेकीचा कौल जो आहे तो संभाजी शिंदे डॅडी 11 पाचगाव प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स संघाने जिंकलाय आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेलाय। सलामीची जोडीमध्ये दाखल झाली आहे डावखुरा बॅटर सूरज आणि सूरजच्या सोबतीला नॉनस्ट्राईक इनवरती असेल तो सुधीर बाणे। त्याच्यासोबत गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतोय तो सूरज तिवले मॅन फ्रॉम कळंबा, कळंब्याचा एक आकड असा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय। षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय तो सूरज, उजव्या हाताचा फलंदाज, स्ट्राईकपती बॅटर सूरज। हो ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढल्याची शक्यता आहे। इकडे कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील करतोय। एकीर धाब आली आणि एकीर धाब्याने इकडे खातं सुद्धा खोललं जातंय। याच इकडे मात्र इकडे श्री गणेशच्या झाला रंगच्या करवीर प्रीमियर लीग 2026 आणि या चौथा पर्व आणि चौथ्या पर्वातील आजचा 5वा दिवस म्हणजे अंतिम दिवस आहे। आणि अंतिम दिवसाकडे जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आज सुपर 8चे सामने आणि तिकडून आपण सेमीफायनलचा सफर सुद्धा पाहणार आहोत। तिकडे आपण पाहतोय की अगदीच पहिल्या सामन्यात सुशांत संगपाळ स्पोर्ट्स हा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय। तर इकडे या दोन संघादरम्यानचा आणखीन एक संघ सुपर फायनलची सुद्धा रेसमध्ये पोहोचताना आपण पाहू, म्हणजेच अगदीच बक्षीस विजयांच्या यादीमध्ये जाताना आपण पाहतोय। ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती इकडे बॅटची एज पण जेल ड्रॉप झालाय, जेल मैदानाला दान होतोय आणि त्यानंतर चेंडू मात्र अगदीच एक्सप्रेस हायवे पत्करतोय आणि चेंडू निघालाय तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुधीर माने, पहिला चेंडू थोडासा इकडे फटका फसलाय, बॅटची एज घेऊन चेंडू अगदीच स्लिपच्या क्षेत्रामध्ये जातोय पण तिकडून जेल काही टिपता आला नाही आणि अगदीच वेगात इकडे चेंडू निघालाय तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी। चौकारांना धावसंख्या 5 अशी झाली आहे। करवीर प्रीमियर लीगचं 2026 या चौथ्या पर्वातील जर आपण पाहायला गेलात तर आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये बऱ्याचशाच गोष्टी इकडे आपण पाहणार आहोत। म्हणजेच इकडे सुपर 8चे फायनल सामने, त्यानंतर आपण सेमीफायनल आणि फायनलचे सामने असे 7 सामने आजच्या दिवसामध्ये आपण इकडे खेळताना पाहणार आहोत। त्यातील पहिला सामना अगदी सुशांत संगपाळ स्पोर्ट्स कोगिल खुर्द या संघाने जिंकलाय आणि आपलं सेमीफायनलचं तिकीट सुद्धा पक्क केलंय। पाहणं गरजेचं राहील इकडे वेदांत स्पोर्ट्स, बापूप्रेमी, अब्दारे 11 गणेरीवाडी आणि त्यासोबत आपण इकडे पाहतोय डॅडी 11 रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगावचा संघ। हो यावेळा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अल्टीफल्टी खेळण्याचा प्रयत्न, नीटचा इकडे टायमिंग करू शकला नाहीये। लेगबाईच्या स्वरूपातील धाव असेल। याच एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे सरकती, धावसंख्या 6 अशी झाली आहे। नक्कीच आजचा दिवस हा तमाम करवीर क्रिकेटसाठी अत्यंत सुवर्ण अक्षरातला दिवस असणार आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतो की करवीर तालुका प्रीमियर लीग जी आहे त्याच माध्यमातून आपण 16 टीम पाहतोय। अगदीच जर इकडे पाहायला गेलं तर 45-50 गावातून जवळजवळ 160 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि याच 160 खेळाडूंच्या माध्यमातून एक महायुद्ध इकडे एक रणसंग्राम छेडताना आपण पाहिलाय। अगदी 4 दिवसामध्ये काठ्याच्या लढती आपण पाहिल्यात, नेक्टवणूक लढती पाहिल्यात, कडा संघर्ष होताना सुद्धा पाहिलाय आणि आजचा दिवस हा फार महत्त्वाचा यासाठी की इकडे आपल्याला करवीर प्रीमियर लीग 2026चा फायनलिस्ट आणि इकडे विजेते पाहायला भेटणार आहे। ओ या वेळा नक्कीच धावाची संधी जरूर होती पण वेगात धाव पूर्ण केली गेली आहे। पंचांच्याकडून पुन्हा एकदा लेगबाईचा इशारा आलाय। याच लेगबाई सोबत धावसंख्या पुढे सरकती, धावसंख्या 7 अशी झाली आहे। सलामीची जोडीदार डावखुरा बॅटर सूरज,
त्यासोबत इकडे आपण पाहतोय तो सुधीर माने आणि फ्रॉम पाचगावचा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. लॉंग हँडचा वापर करणं चांगलंच इकडे अमुक आहे, पण इकडे थोडंसं सलामीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे थोडंसं अचूत्मक खेळण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. हो, वनसाच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये इतका नेटचा संपर्क नाही आहे. इकडे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक असेल, सरळ चेंडू त्याच्या हातामध्ये जातोय. इकडे एक सिंगल येते, सिंगलचा धावसंख्या 8 अशी झाली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती अद्याप शेवटचा चेंडू बाकी आहे. सूरज तिबले मॅन फ्रॉम कळव्याचा एक जबरदस्त असा गोलंदाज. पहिल्या 2-3 सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहिली आहे. अत्यंत जबरदस्त अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे आणि सातत्यानं त्यानं दाखवून दिलंय की वेग आणि वेगासोबत मिश्रण किती महत्वाचं असतं हे तर दाखवून दिले. पुन्हा एकदा सज्ज होतो तो सूरज तिबले. या षटकातील शेवटचा चेंडू. हो, यावेळा स्टेप आउट झाला डावखुरा बॅटर सूरज डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक माघारी पडलंय. पहिल्या क्रमांकाच्या षटकातून धावा आलेत 8. गोलंदाजी मार्फती बदल पाहतोय. योगेश कदमच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेलाय. योगेश कदम मॅनपॉन कुडित्रे गोलंदाजी मार्फती सज्ज होते. उजव्या त्याचा गोलंदाज राऊंड द विकेट मारा करेल. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय तो योगेश. सुधीर मानेसाठी रिव्हरचा फटका यावेळेला अटेम्प्ट केलाय. पाहावं लागेल इकडे सक्सेस भेटेल का. नक्कीच यावेळेला चेंडू गेलाय वेगात. सीमारेषा पार 4-4-4 चौकार आलाय. दर्जेदार फटका आलाय सुधीर मानेच्या बॅट मधून. योगेशचा पहिल्या चेंडूवरती स्वागत केले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत अशाच पद्धतीने इकडे स्वागत करताना दिसतोय. जबरदस्त फटका. 4 धावा. 4 धावे धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 12 अशी झाली आहे. धावसंख्या 12 बनली आहे. नक्कीच आपली स्वप्न मोठं असायला हवीत, कारण स्वप्नांना टॅक्स बसत नाही. त्यामुळे आपण इकडे थोडीशी स्वप्नांची चंदेरी दुनिया आणि इकडे जेल बाद झालाय. सुंदर जेल टिपला जातोय. सुधीर माने माघारी परतलाय. पुन्हा एकदा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. योगेश यावेळेला बाकी कोणतीही चुकी केली गेली नाही आहे. चेंडूचा वेग थोडासा कमी केलाय आणि मागचा चेंडू जर पाहायला लागला तर थोडासा तो ऑप्शनच्या बाहेर होता. यावेळेमध्ये विकेट टू विकेट चेंडू पाहायला भेटलाय आणि फटकण्याचा प्रयत्नामध्ये झेलबाद झालाय. सुधीर माने बाद होतोय. बॅटर वैभव या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलं होतं. पहिला सामनावर किताब ज्यानं पटकवला होता तो वैभव पाटील. लॅडी 11 पाचगाव संघाचा एक सर्वात विश्वासार्थ बॅटर इकडे मैदानात उतरलाय. अशी कामगिरी असेल हे फार गरजेचं राहील, कारण इकडे विकेट आली ती महत्वाची. सुधीर माने जिकडे सुधीर मानेवरती फार मोठ्या अपेक्षा होत्या. एक मोठा बॅटर आहे, एक तगडा बॅटर आहे, सातत्यानं मोठे फटके खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. पण इकडे मात्र थोडासा खामोश पाहायला भेटला. या संपूर्ण सिरीजमध्ये बॅट चालली नाही आहे. वैभव नक्कीच तर कथकाठी अगदीच छोटी हाईटचा हा खेळाडू, पण तगडी फाईट याच्या माध्यमातून सातत्यानं देताना पाहिली आहे. आल्यास फुलटॉसचा चेंडू. फुलटॉसच्या चेंडूवरती अप्रतिम फटका आलाय. उरल्या सुरल्या गवताला आग लागवेत पोहोचलाय चेंडू. सीमारेषा पार चौकार. सुंदर फटका.
फुलटॉस चेंडू बॅटरला सेट होण्यासाठी फुलटॉस चेंडूचा तोफा आणि तो तोफा दोन्ही हातानं कबूल केलाय तो वैभव पाटील. दर्जेदार बॅटर आहे या स्पर्धेत आत्तापर्यंत अगदीच खोऱ्याने धावा जमवलेत आणि त्याच्यासाठी मग तिकडे फुलटॉस दिलाय आणि तोच ज्युसी फुलटॉस इकडे कबूल सुद्धा केला जातो. योगेशच्या माध्यमातून दर्जा चौकार आलाय आणि या चौकारासोबत आत्मविश्वास सुद्धा द्विगुणित झाला असेल बॅटरचा, कारण स्पर्धेमध्ये सातत्याने धावा जमवले, चांगल्या धावा त्यांनी बनवले. स्पर्धेत पहिला अर्ध सुद्धा योगेशच्या बॅटमधून वैभवच्या बॅटमधून आले. यावेळेला मात्र रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क आहे का नक्कीच पाहावं लागेल. पंच लेगबाईचा इशारा करतायत म्हणजेच चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे, चेंडू जाऊन आदळतो पायांच्या वरती आणि लेगबाईच्या स्वरूपातील धाव आली आहे. टेनिस बॉल क्रिकेट आणि आधुनिक क्रिकेट जर पाहिलं गेलं तर सामना जर 30 षटकाचा 30 चेंडूचा असेल तर 30 पैकी जवळजवळ 15 चेंडू हे रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. सक्सेस रेट जर पाहायला गेला तर अगदीच 5%पेक्षाही कमी आहे, पण प्रयत्न मात्र फार मोठ्या प्रमाणात केले जातात. आधुनिक क्रिकेटची काही बातच अगदी वेगळी आहे. तिकडे रचनात्मक फटके फार मोठ्या प्रमाणात आपण खेळताना पाहिलेत. हो यावेळेला अष्टमच्या बाहेरचा चेंडू फुलटॉसचा चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कवचच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स टाटा बाय बाय सीमारेषा पार. चौकार आलाय, हडकीर एक चौकार यावेळेला सूरजच्या बॅटमधून आलाय. या षटकातील दुसरा चौकार. चेंडू जर पाहायला गेला तर थोडंसं गतिपथीवर परिवर्तन करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडूला फुलटॉस बनवलाय आणि यावेळेला सूरजच्या बॅटमधून एक देखना आकर्षक फटका आलाय 4 धाब्यांसाठी. धावसंख्या भारतीय धावसंख्या 21 झाली आहे. षटकातील शेवटचा चेंडू. हो यावेळेला कमालीचा फटका आलाय. यावेळेला चेंडूला बनवलाय लिंबू. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 27 झाली आहे. लोखंडीत ना मागच्या सामन्यातील सामनावीर सुहास लोखंडे. विनंती आपण सामन्यावर किताब घेऊन जायचं आहे. पुन्हा गोलंदाजी मार्फत सूरज तिबलेच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेलाय. 2 षटकाचा खेळ संपला. जिकडे पॉवर प्लेचं जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन होतं त्या मर्यादा होत्या त्या मर्यादा आता उठवल्या गेलेत. आता 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. हो चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. यावेळेला टप्पा पाहिल्यानंतर थोडासा उंची घेणारा चेंडू, बाउन्सचा चेंडू, पण किस्मत के धनी म्हणावे लागेल वैभवला, कारण पॉईंटचा क्षेत्ररक्षक आता आपण पाहिला नाहीये आणि तिकडूनच चेंडू गेलाय डीपवरती. 1 धाव येते. 1 धावडी धावसंख्या भारतीय धावसंख्या 28 झाली आहे. धावसंख्या 28 झाली आहे. महत्वाचा सामना असेल कारण एक सेमी फायनलिस्ट आपल्याला भेटलाय. सुशांत संकवाळ 11 कोगिल खुर्द हा संघ सेमीमध्ये पोहोचलाय. आपण जर पाहिलं गेलं तर सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ होता सुशांत संकवाळ स्पोर्ट्स, आणि त्यानंतर सेमीफायनलला पोहोचणारा सुद्धा पहिला संघ बनलाय. सातत्यानं चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला भेटलाय. नक्कीच षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज सूरज.
हो या वेळा चांगला चेंडू अंचच्या दिशेने हलक्या हाताने चेंडू खेळून काढला गॅप डीप मध्ये जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव अत्यंत वेगात पूर्ण केली गेली आहे. नक्कीच आपण इकडे पाहतोय सूरज कोंडाळकर डावखुरा बॅटर तर गोलंदाजी मार्फत सूरज तिबले मॅन फ्रॉम कळंबा. एकीकडे पाचगावचा खेळाडू आहे तो दुसरीकडे कळंब्याचा खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच धावसंख्या 30 बनली आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू झालेत. नक्कीच आज इकडे संघर्षाचा दिवस आहे. संघर्ष केला जाईल. प्रत्येक संघ आपल्या संघासाठी इकडे मात्र संघर्ष करताना दिसतील. आपला संघ कसा इकडे सेमीफायनल वाया फायनल पर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करताना दिसेल. कारण आजचा दिवस गेला तर पुन्हा आपल्याला या स्पर्धेसाठी 365 दिवस वाट पाहावी लागेल. पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे जिकडे आपल्याकडे संधी आहे त्या संधीला करण्याचा प्रयत्न केला जाईल. आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा संध्या त्या अनेकदा भेटत असतात पण त्याचं जर आपण सोनं जर केलं गेलं नाही तर मग पुन्हा पुन्हा आपल्या संध्यासुद्धा येणं बंद होतात. त्यामुळे जी संधी आली ती संधी हेरली पाहिजे. त्याचा उपयोग अत्यंत निष्णातपणे करणं गरजेचं आहे. सूरज तिबले हा चेंडू सूरज कोंडाळकरसाठी हलक्या हाताने चेंडूला ऑनसाईडच्या दिशेने टर्न केला. एक धाव पूर्ण केली आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याचाच इकडे पुरेपूर फायदा उचलला जाईल. सुरेख रनिंग बिटवीन ते विकेट पाहायला भेटलंय. दुहेरी धाव इकडे प्राप्त केली जाते आणि दुहेरी धावेसोबत धावसंख्या 32 झाली आहे. धावसंख्या 32 अशी झाली आहे. 1/32 अशी धावसंख्या आपण पाहतोय. नक्कीच षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज राहील. तो सूरज ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू आपल्यालाच पाहिल्यानंतर नक्कीच स्क्वेअर कटचा फटका आणि तिकडून पुन्हा एकदा दुहेरी धाव. 2 धावेने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती आता 34 अशी झाली आहे. चांगली धावसंख्या स्कोरवरती लावली गेली आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल. रस्त्यावरील रेड लाईट म्हणजे कायमचा स्टॉप नाही. थोडासा विराम आणि पुन्हा एकदा ग्रीन. जसे रस्त्यावरचं आहे तसंच आयुष्याचं आहे. थोडा संयम बाळगायचा आहे आणि त्यानंतर संयमाचा बांध तुटू द्यायचा आहे. बेबापपणे खेळून टाकायचा आहे. बेबापपणे आपलं आयुष्य जगायचं आहे आणि तिकडून तोच प्रयत्न करावा लागेल. रेड लाईट म्हणजेच कायम शेवट नसतो. तोच रेड लाईट कधीतरी ग्रीन होणारा असतो. त्यामुळे संयम हा आपल्या जोडीला जर असेल तर आपण नक्कीच यशस्वी सुद्धा होऊ शकाल. यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. तितक्याच ताकदीने इकडे फटकल तो ऑनसाईडच्या दिशेने चेंडू वेगात निघालाय. तितकंच दर्जा क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटलंय. फेकी खराब झाली आणि याचाच पुरेपूर इकडे फायदा उचलला जातोय. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेची इकडे एसी पाहायला भेटली आहे. वेगात तिसरी धाव पूर्ण केली जाते. 3 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या 37 झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 37. गोलंदाजी मार्फती हिम्मत पाहावं लागेल. हिम्मत दाखवावी लागेल इकडून हिम्मत साठी. कारण म्हणतात ना की अगदीच आपला स्वतःला जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर स्वतःच इकडे परिश्रम करावा लागेल. कारण मराठीमधली एक म्हण सुद्धा आहे
की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं कष्ट केल्याशिवाय आपल्याला यश सुद्धा भेटणार नहीं है। पहचान बनानी है तो मेहनत करो, किसी के दाएं बाएं खड़े होने से किरदार ऊंचे नहीं होते। सदतीस अशी धावसंख्या झाली, एक बाद 37। ओहो, यावेळेला फुलटॉस आहे, व्हावं लागेल, मोठा फटका खेळलाय, चेंडूला पाटलोय, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, नो बॉल प्लस 6 धावा, षटकार आलाय, नो बॉल प्लस 6, एकूण 7 धावा बोर्डवरती लागल्यातील धावसंख्या 44 झाली आहे। ओहो, नो बॉल म्हणजेच इकडे फ्री हिट येईल आणि काय सुरुवात पाहायला भेटलीये पहिल्या 3 षटकामध्ये 44 धावा बोर्डावरती लागलेत। उघडा डोळे पहा नीट, इकडे आलाय फ्री हिट, फ्री हिट, पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, यावेळेला सुद्धा चेंडूला पाठवलाय, सीमारेषा पार, षटकार आलाय, धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 50 झाली आहे। पन्नास अशी धावसंख्या झाली आहे, काय फलंदाजी पाहायला भेटली, 12 चेंडू 32 वरती पोहोचलाय तो सूरज कोंडाळकर। हो, यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर, पण बॅटर सुद्धा शेफर होऊन थोडासा पुढे आलाय आणि त्यामुळे निर्धाव चेंडू आलाय। धावसंख्या 50 झाली आहे, सूरज कोंडाळकरच्या बॅट मधून मात्र 13 चेंडू 32 धावा। हिम्मत, षटकातील पुढील चेंडू, पुन्हा फुलटॉस आहे, पुन्हा एकदा मिड विकेटचा त्रिशेन मधून षटकार आलाय। ओहो, जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली आहे, काय कमालीची फटकेबाजी सूरजच्या बॅट मधून, सूरज पोहोचलाय तो 38 वरती, 14 चेंडू 38 धावा, काय बॅटिंग पाहायला भेटली आहे, फुलटॉसचा चेंडू, आणि इकडे मात्र या फुलटॉसला मात्र दोन्ही हातानं कबूल केली आहे सुवर्ण संधी, आणि या संधीचं सोनं करवलं जाते, षटकार आलाय, लाजवाब बॅटिंग पाहायला भेटली आहे, कमालीची फटकेबाजी, अप्रतिम फटका, आणखी एक षटकार। धावसंख्या 56 झाली आहे, सध्याच्या घडीला प्रोजेक्टेड स्कोर जर पाहायला गेला तर आय थिंक 120च्या पुढचा असेल, कारण ज्या पद्धतीने इकडे बॅटिंग चालू आहे, जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली आहे, नक्कीच जबरदस्त बॅटिंग। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न, इकडे मिसफिल्डिंग झाली आहे आणि एकेरी धाव इकडे पुन्हा एकदा प्राप्त केली जाते। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू 1 बाउंस क्षेत्ररक्षणाकडे पोहोचलाय, तिकडून क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि त्याचाच पुरेपूर फायदा उचलला जातोय। धावसंख्या 57 झाली आहे। धावसंख्या 57, करवीर प्रीमियर लीग या स्पर्धेतील आजचा हा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील दुसरी सुपर 8ची सामना।
हॅलो. पण 100+ धावा त्या बोर्डावरती लावू शकताय आणि 100+ धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लागल्या नाही आहेत. पहिला सामना तिकडे डॅडी 11 पाचगाव संघानेच 99 धावा बनवल्या होत्या. त्यावेळी वैभवच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. इकडे सूरजच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी येण्याची संभावना आहे. तर 39 या धावसंख्येवरती खेळतोय. अद्याप 3 षटकाचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 65. हो, यावेळा मात्र सूरज मोठा फटका खेळायचा प्रयत्नामध्ये झेल टिपला जातोय. सूरज बाद झालाय. साईडच्या दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज माघारी परतलाय. नामी संधी होती अर्धशतकी खेळी करण्याची, फलंदाज बाद झालाय. फलंदाज सूरज माघारी परतलाय आणि त्यानंतर त्याची जागा भरण्यासाठी सगळे कर्णधार सुपियान नाईकवडे मैदान दाखल होतोय. आणखीन एक दर्जेदार बॅटर आहे. पण सुपियान ज्या पद्धतीने इकडे आपल्या नावाचा बोलबाला केलाय तशी कामगिरी इकडे आतापर्यंत करता आली नाहीये. एक महत्वाचा सामना आहे आणि त्यामुळे सुपियानकडून इकडे अपेक्षा असेल की इकडे एक त्याच्याकडून एक जुजाडू इनिंग इकडे पाहायला भेटेल. आपले 17 चेंडू आहेत. 17 चेंडूपैकी अगदी जर सुपियान 10-12 चेंडू जरी खेळला तर या 10-12 चेंडूच्या माध्यमातून सुपियानला 25 धावा कराव्या लागतील. स्वतःला स्थापित करावं लागेल. एक नाव मोठं केले अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याच्यासाठी थोडं आपण न्याय देणं सुद्धा गरजेचं असेल. अनुज पाटील मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित करतोय. धावसंख्या 65. 2 बाद 65. इकडे पाहतोय वैभव आणि सुपियान नाईकवडे दोन बॅटर मध्ये दिसत आहेत. वैभव पाटील सामन्यात कमालची बॅटिंग पाहायला भेटली होती. तिकडून 50 धावांची आकर्षक इनिंग आली होती. नाबाद 51 धावा त्याच्या बॅटमधून बनल्या होत्या. अनुज पाटील स्ट्राईकवरती असेल. सुपियान नाईकवडे सुपियानसाठी उंचाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इकडे आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या समोर चेंडू लँड होताना फैलाय. पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगलचा धावसंख्या 66 झाली आहे. अनुज पाटील जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू 1 धाव खर्च केली आहे. महत्वाची विकेट नावावरती केली आहे. सूरज कोंडाळकरची विकेट. ओहो, जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा. बॅटर वैभवसाठी मात्र इकडे अगदीच परीक्षाची घडी होती. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने बॅकफुटवरती जात चेंडूला खेळून काढले. 2 धावा आले तर 2 धाव्यांची धावसंख्या 68 झाली आहे. (68) 68 धावसंख्या झाली आहे. 2 बाद 68. पाचव्या क्रमांकाचं षटक आणि या षटकातील 4था चेंडू. पुन्हा एकदा अनुज पाटील उजव्या त्याचा गोलंदाज विकेट मारा करेल वैभवसाठी. यावेळेला पहा नक्कीच एक रचनात्मक फटका पाहायला भेटलाय. जबरदस्त फटका. लेगच्या क्षेत्रातून चेंडूला सीमारेषा फार पाठवलं जाते. चौकार आलाय. 4 धाब्यात धावसंख्या वाढती आहे. वैभवच्या बॅटमधून दर्जेदार फटकेबाजी. धावसंख्या 72 झाली आहे. 72. लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या 72. कमालीचा फटका पाहायला भेटलाय. चेंडूची उंची आणि त्याच उंचीचा इकडे फायदा उचलला गेलाय. अनुज पाटील पुढील चेंडू. ओ पुन्हा एकदा कमालीचा फटका आला याही वेळा. पण क्षेत्ररक्षक आहे माघारी. एकही धाव जरूर येईल पण फटका अप्रतिम पाहायला भेटलाय. एकही धाव. धावसंख्या 73. 2 बाद 73. अद्याप आपल्याकडे जर पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 13 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला आणखीन 25 धावा कराव्या लागतील. 25 धावा जर आपण इथून कराल तर अगदीच 100च्या आसपासच्या धावा या बनल्या जातील. तसं वास्तविक 100+ धावा होणं गरजेचं आहे कारण चांगली सुरुवात करून दिली आहे. हो, यावेळेला सुपियान नाईकवडेच्या बॅटमधून रिव्हरचा फटका. चेंडू पुन्हा एकदा केला तो सीमारेषा फार. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. 4 धाब्यात धावसंख्या वाढते. धावसंख्या 77 झाली आहे. 77. लॉस ऑफ 2 विकेट. 7 षटकाचा खेळ.
आणि आपण आता पाहतोय की त्या 7 षटकाच्या खेळामधून 5 षटकाचा खेळ इकडे संपलाय. अद्याप 12 चेंडू, त्याच 12 चेंडूच्या माध्यमातून 100 प्लस धावा करण्याचा प्रयत्न असेल. सध्याच्या घडीला जर प्रोजेक्टिंग स्कोर जर पाहिला गेला तर अगदी 100च्या वरच्या प्रोजेक्टिंग स्कोर दाखवतोय. सद्यस्थितीला जर आपण जर पाहिलं गेलं तर कमालीची बॅटिंग पाहतोय. सध्याचा जर रन रेट जर पाहायला गेला तर 15.40 असा हा रन रेट. त्याच धावगतीने आपण जर पुन्हा धावा पडलं तर आणखीन 30-32 धावा आपल्या अजून खात्यामध्ये येऊ शकतात. गोलंदाजी मार्कमध्ये बदल झाला. गोलंदाजी मार्कमध्ये नवीन गोलंदाज विशाल निकम. ओ खराब चेंडू आलाय, खराब चेंडू आलाय. नक्कीच नकटीच्या नाका लग्नाला 1700 विघ्न असं म्हणतात. तसंच इकडे काहीसं घडतंय, कारण आपण पाहतोय बोटवरती धावा लागलेत 77, त्यातून पुन्हा नो बॉल आणि त्यासोबत एक धाव सुद्धा इकडे येते. 2 धाब्याने धावसंख्या 79 झाली आहे आणि पुढचा चेंडू आता फ्री हिट असेल. 79 धावसंख्या बनली आहे. 12 चेंडू अद्याप बाकी आहेत. फ्री हिटची संधी. ओ सुफियान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये, पण फ्री हिटचा चेंडू इकडे आपण मिस केलाय. संधी होती इकडे या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची, पण सुफियान मात्र इकडे या फटक्याला बाकी इम्प्रूव्ह करू शकला नाहीये. वेळा पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जातोय चेंडू. इकडे धाब्यांसाठी एक धाबेची धावसंख्या वाढती. धावसंख्या आता वाढली ती 80 झाली आहे. अद्याप 10 चेंडू बाकी आहे. धावसंख्या 80 बनली आहे. म्हणजे जे का मोठ्या धावसंख्येकडे इकडे वाटचाल सुरू आहे. डॅडी 11 पाचगाव संघाने या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 99 धावा बनवल्या होत्या. पुन्हा एकदा 30 धावसंख्या इकडे ब्रेक करण्याची नामी संधी आहे या संघाला. जबरदस्त फटका आहे. अगदीच समोरच्या देशीने फटका खेळलाय. एक धाव तिथेही येते. एक धाबेड धावसंख्या वाढती. धावसंख्या 81 झाली आहे. षटकातील 4था चेंडू. रिव्हर्सचा फटका यावेळेस सुफियान कडून, पण क्षेत्ररक्षक आहे माघारी. पाहावं लागेल तिकडे चेंडू पकडला जातोय का. ओ खराब क्षेत्ररक्षण झालंय, पण त्याचा इकडे फायदा उचलला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली आहे. 2 धाबे धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 83 अशी झाली आहे. 83 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा एका मोठ्या धावसंख्येची रचना केली गेली आहे. पायाभरणी केली आहे. पाहावं लागेल यावरती कशा पद्धतीचा धाबांचा कळस उभा केला जातोय. सद्यस्थितीत तर असं दिसतंय की इकडे 100 प्लस धावा जरूर पाहायला भेटतील, पण ज्या ताकदीने इकडे सुफियान कडून अपेक्षा होता त्या बाकी इकडे पूर्ण होताना दिसत नाहीये. जर पाहिलं तर 6 चेंडूचा सामना केलाय आणि 8 या धावसंख्येवरती खेळतो तो सुफियान. इकडे वैभव 10 चेंडू 22 वरती खेळताना दिसतोय. धावसंख्या 84 झाली आहे. पुन्हा एक लेगबाईच्या स्वरूपातील धाव आणि आता बाकी स्ट्राईक वरती पोहोचलाय तो वैभव. शेवटचे 7 चेंडू धावसंख्या 84. हो पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 6 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 84 बनली आहे. अद्याप शेवटचं षटक बाकी आहे. 84 धावा नक्कीच मोठ्या धावा आहेत, पण इकडे अद्याप एक षटक आहे आणि या षटकाच्या माध्यमातून आपण आणखीन 10 प्लस धावा बोर्डावरती लावण्याचा प्रयत्न करणं गरजेचं राहील. समोरच्या संघामध्ये जर पाहिलं गेलं तर अनुज पाटील एक हार्ड हिटर बॅटर आहे. त्याचबरोबर विशाल निकम बॅटमधून सुद्धा चांगल्या धावा आलेत. त्यामुळे इकडे जर बॅटिंगची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आहे. चांगले बॅटर आहेत. एक चांगलं षटक नक्कीच बॅटरचा आत्मविश्वास वाढवेल. त्यामुळे आपल्याला धावा मोठ्या बनवाव्या लागतील, कारण कालच्या दिवसामध्ये अगदीच 69 धावा सुद्धा रनचेस होताना आपण पाहिलेत. अगदीच या सिरीजमध्ये रनचेस फार कमी पाहिलेत, पण कालच्या दिवसामध्ये आपण एक रनचेस पाहिलेत. इकडे 69 धावा चेस होताना पाहिलेत. 52 धावा 53 धावा या धावासुद्धा चेस होताना पाहिलेत. 62 धावांची रनचेस तिकडे सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता. अशा पद्धतीने इकडे सामने रंगताना आपण पाहिलेत. गोलंदाजी मार्कवरती बदल होला आहे. शेवटचं षटक अनुज पाटील गोलंदाजी मार्कवरती.
पुन्हा एकदा मोठा फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू आलाय, शेवटचं षटक. जर इकडे पाहिलं गेलं तर सुफियान नायकोडेने मात्र थोडंसं निराश केलंय. 7 चेंडू खेळलाय, 8 धावावरती खेळतोय. जर पाहिलं गेलं तर त्याच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये कमीत कमी 15 एक धावा येणं गरजेचं होतं. त्या ताकदीचा बॅटर आहे, पण सद्यस्थितीमध्ये काहीसा वेगळा खेळ आपल्याला मैदानात पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा इकडे एक सिंगल आली आहे, चा फटका इकडे खेळता आला नाहीये. पुन्हा रिव्हरचा फटका करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. लेगबाईच्या स्वरूपातील धावसंख्या 85 झाली आहे. उर्वरित 4 चेंडू. नक्कीच काही वेळ असं वाटत होतं प्रोजेक्टेड स्कोर 112 दाखवत होता, कारण 4 षटकामध्ये 65 बनल्या होत्या. पण त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक पाहायला भेटतोय. अगदी अनुज पाटीलची 2 षटके, त्यानंतर विशाल निकमचं षटक, हे फार महत्वाचं षटक आपण पाहिलंय. अनुज हा चेंडू, पुन्हा आता खोलवरचा चेंडू आहे, तिथून काढलाय, पण क्षेत्ररक्षक आहे इकडे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आणि एक धाव येते येते. धावसंख्या 86 झाली आहे. शेवटचे 3 चेंडू अनुज पाटील. हो, या वेळा पाहिले तर चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर फाईट झालाय. अतिरिक्त धावसंख्या 87 झाली आहे. पंच आकाशजी खेडकर यांच्या माध्यमातून सुंदर अशी इकडे पंचगिरी आपण पाहिली. त्याबरोबर शिवप्रसाद सुद्धा आजच्या इकडे सामन्यामध्ये दिसत आहेत. नामांकित पंच आहेत या टेनिस बॉल विश्वातील, कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्र क्रमांकाने ज्यांचं नाव घेतलं जातं असे पंच कुमारजी चव्हाण असतील. चांगली कामगिरी पाहायला भेटली. आणि याच दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच येत आहे, कॅप आहे मोठा, आणि इकडे धावांना नसेल तोटा. चौकार आलाय, 4 धाब्याने धावसंख्या 91 झाली आहे. सुप्या नळकुळच्या बॅटमधून अंतकारे एक चौकार जरूर आलाय. फार वेळ घेतलाय खरा, पण एक चौकार आलाय. इनसाइड आउट फटका, जबरदस्त फटका, चौकार येतोय. धावसंख्या 91 झाली आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल तो अनुज नायकपती. सुफियान, हो, रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इकडे विकेट आली आहे. धावबाद झालाय बॅटर सुफियान. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. या षटकामध्ये एक वाईट चेंडू आलाय. धावसंख्या 91 झालेली आहे. बॅटर वैभव पण नॉन स्ट्राईक वरती असेल, तो वैभव. स्ट्राईक वरती योगेश, सॉरी, स्ट्राईक वरती असेल वैभव पाटील, नॉन स्ट्राईक वरती वैभव. शेवटचा चेंडू, धावसंख्या 91. सुंदर फटका, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कबच्या दिशेने चेंडू निघाला वेगात. क्षेत्ररक्षक आहे माघारी, फंबल झालाय. 2 धावा पूर्ण केले तर तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव पूर्ण झाली आहे. विकेट येते. 3 धावा जरूर आले. धावसंख्या 94 झाली आणि 95 धावांचं मोठं उद्दिष्ट उभं केलं गेलंय. संभाजी शिंदे डॅडी 11 पाचगाव, प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव. पंच्याण्णव धावांचं मोठं आव्हान. वेदांत स्पोर्ट्स बापू फ्रेमी, अब्दागिरी 11 कदरीवाडी संघासाठी एक मोठं आव्हान. जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली. सूरज कोंडाळकर आणि वैभव पाटीलच्या माध्यमातून आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभा करून यशस्वी ठरले. तर सूरज कोंडाळकर 16 चेंडू 39 धावा बनवत माघारी परतलाय. त्याचबरोबर सुधीर माने 5 चेंडू 9 धावा करत माघारी परतलाय. वैभव पाटील 13 चेंडू 26 धावाचे एक आकर्षक इनिंग. सुफियान नायकवडे 10 चेंडू 12 धावा. वैभव तिप्पे बाकी नाश्तावरती येणंच पसंत केले.
अगदी सूरज तिबले 2 षटकाच्या खेळातून 16 धावा खर्च केलेत. कोणत्याही प्रकारची विकेट इकडे मात्र त्यांना प्राप्त आली नाहीये. योगेश कदम 1 षटक 18 धावा 1 विकेट. हा नाणेफेकीसाठी यायचंय. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना नाणेफेकीसाठी यायचा आहे.
मोठी रनचेस इकडे असेल आणि रनचेसला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू स्ट्राईकमध्ये असेल बॅटर अमर. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो तो योगेश. स्ट्राईकमध्ये असेल अमर. नॉन स्ट्राईकमध्ये आहे तो अनुज पाटील. योगेश षटकातील दुसरा चेंडू. हो पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. कमालीची सुरुवात पाहायला भेटली योगेश कडून. अगदीच लाजबाब सुरुवात पाहायला भेटली. मोठ्या धावा आहे त्यामुळे धाव्यांचा इकडे तो आपल्याकडे कुशन असेल त्या मोठ्या धाब्यांचा आत्मविश्वास आता गोलंदाजामध्ये भरलेला असेल की आमच्या बॅटर्सने धाबा चांगले केले त्यामुळं आम्हाला इकडे सुद्धा गोलंदाजी चांगली करणं गरजेचं असेल. तो आत्मविश्वास त्यांच्याकडून इकडे पाहायला भेटला. पहिले दोन चेंडू लाजवाब पाहायला भेटलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. जेल ड्रॉप झालाय. खराब क्रिकेट पाहायला भेटली आहे. क्षेत्ररक्षकडून जेल ड्रॉप झालाय. एकेरी धाव आली आहे. जेल ड्रॉप झालाय. योगेश षटकातील चौथा चेंडू. एक बॅटर असेल तो अनुज पाटील. फुलटॉसचा चेंडू हलक्या त्या चेंडू खेळून काढलाय. कबरचा क्षेत्ररक्षक इकडे असेल. चेंडूला फील करले जातोय. एकेरी धाव पुन्हा एकदा आली आहे. एक धाब्यात धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्येचं पाहतोय आपण ती 2 अशी झाली आहे. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर एक आपण पाहतोय एक गलीचा क्षेत्ररक्षक आहे. एक पॉइंट आहे. एक कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. एक वाईडेस्ट लॉंग ऑफ पाहायला भेटला. ऑफसाईडवरती 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तो ऑनसाईडवरती जर पाहायला गेलं तर आज क्षेत्ररक्षक ऑफसाईड ऑनसाईडवरती. फुलटॉस चेंडू या वेळेला पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान चेंडूला पाठवलाय. सिमर शेफार 4 धावेसाठी. जबरदस्त फटका इकडे अनुज पाटीलच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एक अमरच्या बॅटमधून फटका आलाय. फुलटॉसचा चेंडू ते इनफिल्ड कव्हर करण्याचा जो प्रयत्न असेल या पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या माध्यमातून तिकडून तो प्रयत्न करणं गरजेचं राहील. जबरदस्त चौकार. पुन्हा एक फटका आलाय. जबरदस्त पुन्हा एक फटका. यावेळा कमालीचं अनुज पाटील अगदीच अंशीचा नितीन माठुंगे असं संबोधलं जात आहे. त्या ताकदीचा बॅटर आहे. इकडे तशीच फलंदाजी करणं सुद्धा गरजेचं राहील. आपण इकडे पाहतोय की टेनिस बॉल क्रिकेटची दुनियाच अलग लेवलची आहे. अलग प्रकारची ही दुनिया. पण आपण पाहतोय की इकडे आपण आपल्या खेळाडूंना जे निकनेम दिलेत ते कुठल्या अंतराची कडूचे दिले नाही आहेत. अगदीच अंशीचा नितीन माटुंगे म्हणजेच अगदीच कोल्हापुरातील एक टेनिस बॉल केशवातील एक चमकता सितारा. अरे ISPL पर्यंत ज्यानं आपली मजल मारली आपल्या कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं असं नितीन माटुंगे. त्याची बॅटिंग आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी अगदीच डोळ्याचं पारणं फिटणारी आणि अगदीच रसिक प्रेक्षकांची अगदीच मन जिंकणारी फलंदाजी. तशीच फलंदाजी इकडे अनुज पाटीलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अपेक्षित असेल. धावसंख्या 16 बनली आहे. षटकातील पुढील चेंडू
तुमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा इकडे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडूवाला लागोपाठ दोन चौकार आले होते, पण त्यानंतर लागोपाठचे दोन चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज राजू. षटकातील 5वा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा रिव्हरचा फटकाचा ऍटम केला गेलाय, पण या वेळा सुद्धा चेंडू बॅट पे संपर्क नाहीये. लेगबाईच्या स्वरूपातील धाव आली आहे. धावसंख्या 17 झाली आहे. सातत्यानं आपण पाहतोय अनुज पाटील कडून रिव्हरचे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 17 झाली आहे. राजू षटकातील शेवट चेंडू. स्ट्राईक मध्ये बॅटर आपण पाहतोय तो अमर. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होतोय. शफल होऊन अगदीच ऑफ स्टंप कव्हर केली आहे. अनसाईडला रोम बनवलाय, पण तिकडे फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय करा. यावेळेला सुद्धा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. उर्वरित 30 चेंडू ते आपल्याला बनवायचे, त्या 78 धावा. तीस चेंडू 78ची गरज असेल. 30 चेंडू 78ची गरज पाहावं लागेल. पॉवर प्लेची 2 षटके संपलेत. आता बाकी क्षेत्ररक्षणची मर्यादा जी आहे त्या उठवल्या गेलीत. फुलटॉसचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने पटकवलाय. रिफती क्षेत्ररक्षक असेल. इकडे सूरज फायला भेटलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. इतका दर्जेदार फटका सुद्धा आपण पाहतोय. 2 धाब्यात धावसंख्या 19 अशी झाली आहे. अद्याप आपल्याला बऱ्याचशाच धावा चेस करायच्या आहेत. सुरुवात मात्र चांगली जरूर झाली आहे, कारण बिनबाद 19 बोर्डावरती लागलेत. पण एक मोठं षटक इकडे यावं लागेल. 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचं षटक तिकडून आपल्याला 20+ धावा येणं गरजेचं असेल. फुलटॉस आहे. फुलटॉस होती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. या वेळेला चेंडू निघालाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी फुलटॉस वरती कडा प्रहार केला गेलाय. अनुज पाटीलच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दमदार फटका. जबरदस्त फटका. 4 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती आता 23 अशी झाली आहे. अंसीचा नितीन माटुंगे म्हणजेच अनुज पाटील आपली छाप सोडताना दिसतोय. सुरुवात अप्रतिम फायला भेटली आहे. धावसंख्या 23 बनली आहे. चेंडू पुन्हा एकदा अनुजसाठी रिव्हरचा फटका. या वेळेस चेंडू निघालाय गॅप मधून सीमारेषा पार. चौकार. बॅक टू बॅक 2 जबरदस्त फटके आलेत. बाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा फाला. बॅक टू बॅक चौकार मारले. झुकेगा नाही साला. नक्कीच मोठ्या धावांचं आव्हान आहे, पण इकडे झुकायचं नाहीये. तर ताटपणे याच आव्हानाला फैलण्याचं सामर्थ्य दाखवायचं आहे, आणि तेच सामर्थ्य इकडे सलामीच्या जोडीने दाखवलंय. अगदीच अमर असेल किंवा सोबतीला अनुज पाटील, 2 बॅटर्सनीच अप्रतिम सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 27 बनली आहे. अनुज पाटील 9 चेंडू 19, तर अमर 6 चेंडू 7 वरती खेळतायत. चांगली सुरुवात झाली आहे. सुरेख सुरुवात पाहायला भेटली आहे. अनुज पाटील ऑन द मार्क फावं लागेल. सज्ज आहे. षटकातील पुढील चेंडू अनुज साडी. यावेळेला सुद्धा सिनेमॅट, पण तितकाच दर्जेदार फटका आलाय. समोरच्या दिशेने फटकवलाय चेंडू. काहीसा वेळ असं वाटत होतं की चेंडू वेगात निघेल, पण आउटफील्ड मध्ये एकदा का टप्पा पडला की चेंडू तो थोडासा वेग कमी होतो. तोच पुन्हा इकडे दिसला. एकी धावसंख्या 28 झाली आहे.
सुरुवात अप्रतिम झाली आहे, अप्रतिम आपल्यातून सुरुवात झाली आहे. पण आपल्याला आणखीन एक्सलेटर करावं लागणार आहे, कारण आपल्याला 5 षटकाच्या माध्यमातून जवळजवळ 60 धावा बनवायला लागतील, कारण त्यानंतर आपल्याला शेवटच्या 3 षटकातून 30, 35, 50 बनवावं लागतील. त्यामुळे थोडंसं छोटं छोटं आपल्या डोळ्यासमोर उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी अशी वेगवेगळे 3 प्लॅन आपल्याकडे असणे गरजेचे असतील. ओ पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा फटका प्रयत्न केलाय, पण या वेळा चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूचं इकडे बाकी प्रेशर हे अनुजवरती वाढताना दिसेल, कारण तो बॅटर टचमध्ये आहे. अगदीच 10 चेंडू 20 वरती खेळतोय, पण इकडे अमर मात्र 7 चेंडू फक्त 7 धावा. इकडे अमरला ही निर्धाव चेंडू न खेळता सिंगल डबलने स्कोरबोर्ड हलता ठेवणं गरजेचं आहे. इकडे चुकी होतीये. फ्रेशर पहा फुलटॉस सुद्धा इकडे मिस झालाय अमरकडून. इकडे मात्र रिटायर आउट झालाय. आघाडी परततोय, रिटायर आउट होतोय तो अमर. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रिटायर हार्ट नावाचा प्रकार जवळजवळ बंद झालाय. 24 चेंडू 67 ची गरज असेल. 24 चेंडू 67 ची गरज. एक मोठं षटक 20 धाब्यांचं इकडे येणं गरजेचं राहील. चो 24 चेंडूमध्ये 67 धावांची गरज आहे. यस नमस्कार. 24 चेंडू आणि 67 धावा. यावेळेस मात्र फलंदाजीसाठी आपण पाहतोय विशाल निकम याला. अनेक ताकदवर फलंदाज आहे आणि या ताकदवर फलंदाजाने स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. आणि आता मात्र मैदानामध्ये उतरलाय तो विशाल निकम. समोर आहे अनुज. अनुजच्या बॅटमधून आतापर्यंत रन्स आले जरूर. 10 चेंडू 20 धावा पाहायला मिळतात अनुजच्या बॅटमधून. आणि त्याच्याच सोबतीला आता मात्र विशाल निकम एक आयकॉनिक खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. पहिला चेंडू लोवर फुलटा समोरच्या दिशेला फटकवलाय जरूर. चेंडू जातोय सीमा पार. आलाय चौकार अनुजच्या बॅट मधून. सुप्यांच्या या पहिल्या चेंडूवरती लोअर फुल टच पाहायला मिळाला त्याला. समोरच्या दिशेने फटकावलाय आणि 4 धावा या चेंडूवरती जरूर वसूल केल्यात. आता मात्र अनुज ऑन फायर पाहायला मिळत आहेत. याच पद्धतीची फटकेबाजी करणं आवश्यक आहे. आता मात्र समीकरण बदललं जातं या चौकाराने जरूर. 23 चेंडू बाकी असतील. चेंडू आणि 63 धावा. पहिल्या चेंडूवरती अच्छा यस पुढचा चेंडू सुफियानला पाहतोय पण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा एक साईडला फटकवण्याचा प्रयत्न. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाले. यावेळेस अचूक टप्पा पाहायला मिळाला सुफियानच्या मार्फत. आता मात्र विशाल
विशाल निकमला पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंड वरती. एक स्टार खेळाडू आहे आणि अप्रतिम फलंदाज आहे. कमालीचे शॉट या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि त्याच पद्धतीचा थोडासा हलक्या हाताने खेळला होता चेंडू. एक धाव या चेंडूवरती जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाहीये चेंडू, याचाच अर्थ विशालला मिळते एक संधी. करवीर प्रीमियर लीग 2026 चा महासंग्राम आज या ठिकाणी अंतिमचा सामना पाहतोय. सुपर 8 चे सामने आणि या दुसरा रिव्हर्सचा फटका मिस झालाय. आलाय डॉट चेंडू. धावसंख्या जैसे ते 34 वरती. एक बाद 34 धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट झालेत अनुज आणि या निर्धाव चेंडूचा निश्चितच दबाव पाहायला मिळेल. धावसंख्या बनवायची आहे 95. यस, यावेळी स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा आलाय निर्धाव चेंडू. याचाच अर्थ काय? पुन्हा एकदा दबाव. हलकासा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला पाहायला मिळाला चेंडू. कमालीचं कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार पाहायला मिळाला पण त्यानंतरचे 4 चेंडू, या 4 चेंडूवरती मात्र 2च धावा दिल्या जात आहेत. पुन्हा एकदा बीट होत आहेत. आता मात्र दबाव फलंदाजावर पाहायला जरूर मिळतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपले. धावसंख्या 34 वरती पाहतोय. एक बाद 34 आणि समीकरण जाऊन पोहोचले ते या सामन्याचं 18 चेंडू आणि 61 धावा. 18 चेंडू 61 धावा. विशाल निकम जरूर आहेत पण या षटकामध्ये डॉट चेंडू आलेत. या 4थ्या षटकामध्ये मात्र 6 धावा सुपियांच्या मार्क पाहायला मिळालेत आणि आपल्या संघासाठी कमबॅक करून दिले सुपियानं. 18 चेंडू 61 धावा. करवीर प्रीमियर लीगचा महासंग्राम, अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये सुपर 8 चे सामने पाहतोय. दुसरा सामना पाहायला मिळतोय तो डॅडी 11 पाचगाव विरुद्ध वेदांत स्पोर्ट कनेरवाडीचा संघ. 95 धावांचं लक्ष डॅडी 11 संघानं वेदांत स्पोर्ट साठी या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याच्या उत्तरादाखल या ठिकाणी आतापर्यंत 34 अशा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 अशा धावा धावफलकावर पाहतोय आपण. 18 चेंडू आणि 61 धावा. कडाक्याच्या उन्हामध्ये चालू असलेला हा सामना या सामन्यासाठी पंच म्हणून पाहतोय आपण आकाश खेडकर सर आणि त्यांच्या सोबत आहेत आमचे मित्र शिवप्रसाद पाटील सर. आजच्या दिवसांमध्ये पंच म्हणून पाहतोय आपण त्यांना. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज यस हरीशला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. 5वं षटक घेऊन आलाय. 18 चेंडू 61 धावा आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज असेल विशाल निकमला पाहतोय आपण. थोडासा लेट झालाय विशाल साठी पण एक कमालीचा फलंदाज आहे. या फलंदाजाकडे ताकद आहे. मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज आणि त्याच्या समोर असेल एक युवा गोलंदाज हरीशला पाहतोय आपण. यस 5वं षटक पाहतोय आपण. हरीश 18 चेंडू 61 धावा. 5वं षटक. हरीश वरती जबाबदारी दिली जाते संघ कर्णधाराकडून. हो यावेळेस पायावर चेंडू झेल सुटलाय जरूर.
संधी होती एका मोठ्या फलंदाजाला माघारी परतवण्याची, पण चुकी झाली. या चुकीच्या कितपत पायावरचा चेंडू होता, डायरेक्ट हातामध्ये होता, पण चुकी झाली ती क्षेत्ररक्षकाकडून आणि जीवदान भेटले ते विशालला. या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. विशालला थोडासा वेळ झालाय जरूर, पण ताकद आहे या फलंदाजाकडे. आता मात्र अनुज असेल स्ट्रायकिंग एंड वरती. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन, रिवर्सचा फटका पाहायला मिळाला जरूर, पण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय तो 37 वरती. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. 5वं षटक पाहतोय आपण. 95 धावांचं लक्ष आणि या 95 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करताना 5वं षटक हाताळण्यासाठी हरीशला पाहतोय. 4.2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय जरूर. यावेळेस गती परिवर्तन, ओव्हर द पिच चेंडू पाहायला जरूर मिळाला, पण वाईडचा इशारा आलाय. पॉपिंग क्रीजच्या पुढे पडलाय चेंडू, याचा अर्थ वाईड येतोय आणि अतिरिक्त धाव या चेंडूवरती जरूर पाहायला मिळाल्या. थोडस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, हवेने चेंडू थोडासा बाहेर ढकलला गेला, याचाच अर्थ एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 वरती. 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये झालाय. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका, यावेळेस कनेक्शन आहे का नाहीये. झेल सुटलाय पुन्हा एकदा. सुधीर माने होते त्या ठिकाणी. कलेक्शन झालेलं नाहीये, चुकी झाली आणि या चुकीचा फायदा पोहोचलाय तो अनुजला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नव्हता आणि एक सोपा झेल होता, पण धरणीला दान केला गेलाय सुधीर मानेच्या मार्फत. आता मात्र विशाल निकम. यावेळेस लेग साइडच्या दिशेला पाहायला मिळाला चेंडू. विडांच्या दिशेला क्षेत्ररक्षक असेल वैभव. चेंडू अडवला जातो. 1 धाव या चेंडूवरती. कमालीचे षटक पाहायला मिळाले. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 6 धावा पाहायला मिळतात. याचाच अर्थ मोठा फटका या षटकामध्ये पाहायला मिळत नाहीये आणि त्याचाच दबाव या ठिकाणी सुधीर माने. दबाव या ठिकाणी फलंदाजावरती जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाईल सीमा पार. आता मात्र आलाय चौकार. 5व्या चेंडूवरती चौकार पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 वरती. थोडासा उशीर झाला या षटकामध्ये. अद्याप 1 चेंडू यावेळेस पुन्हा एकदा येस पाहायला गेलं तर पुन्हा एकदा अंतिमच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. मिडविकेटच्या दिशेने आलाय चौकार. अनुजच्या बॅट मधून 2 चौकार पाहिलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 48 वरती आणि समीकरण जाऊन पोहोचले ते 12 चेंडू आणि 47 धावा. याचाच अर्थ काय, कमीत कमी 24 धावा बनवावे लागतील प्रति षटकामध्ये. यस 12 चेंडू आणि 47 धावा. आता मात्र थोडा उशीर झालाय. प्रति षटक 24 धावांचं 23.50. याचाच अर्थ कमीत कमी 23 धावा तरी बनवाव्या लागतील प्रति षटकामध्ये.
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहतोय आपण सुफियानच्या पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा दिल्या होत्या सुफियान याने. कमबॅकचं षटक पाहायला मिळालं होतं. 6व्या षटकामध्ये पुन्हा एकदा पाहतोय आपण. समोर आहेत विशाल आणि विशाल या ठिकाणी लोअर चेंडू ब्लॉक होल मध्ये पडला होता आणि विशालने या ठिकाणी थोडस विशाल माघारी परत होत. याचं कारण थोडस अस्पष्ट पाहायला मिळते. हिट विकेट झाल्या. यस, पंचांचा निर्णयाला हिट विकेट झाल्या आणि विशाल माघारी परतले गेले. कमालीचा खेळाडू आहे. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन या खेळाडूकडून पाहायला मिळतं. शांत आणि संयमी खेळाडू आहे. जो निर्णय असेल तो मान्य केला जातो त्याच्याकडून आणि एक दर्जेदार खेळाचं प्रदर्शन त्याच्या मार्फत पाहायला मिळतंय. असा विशाल निकम मात्र माघारी परतला. त्याच्या जागी आता फलंदाजी पाहतोय आपण. सूरजला पाहतोय स्ट्रायकिंग गेअरवरती आलेच विशाल निकमची जागा घेण्यासाठी. कमालीचा चेंडू पाहिला आपण ब्लॉक होल मध्ये. यॉर्कर लेन चेंडू पाहिला, त्याच्यावरती हिट विकेट झालेत विशाल. सूरजला पाहतो मॅन फ्रॉम कळंबा. यावेळेस फुलटॉस मिडाऊनच्या दिशेला क्षेत्ररक्षक वैभवला पाहतोय आपण. छोटा पॅकेट बडा धमाका फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा वैभव या ठिकाणी पॉइंट लाईन वरती तैनात आहे. फुलटॉस चेंडू होता. आजच्या दिवसामध्ये हा अंतिमचा दिवस असताना हवेचा थोडासा वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनुज यावेळेस लोअर फुलटॉस पायावरचा अप्रतिम क्षेत्ररक्षण वैभव आहे त्या ठिकाणी, पण चेंडू गेलाय सीमा पर आलाय चौकार, पण एफर्ट अप्रतिम पाहायला मिळालंय. वैभव आहे त्या ठिकाणी. मॅन फ्रॉम हनबरवाडीचा हा खेळाडू आहे. कमालीचा प्रयत्न केला होता पण चेंडू गेलाय सीमा पार आलाय चौकार अनुजच्या बॅट मधून. अनुज अप्रतिम फलंदाजी करतोय. 20 चेंडू वरती 40 धावावरती आहे. याचा अर्थ वन मॅन शो पाहायला मिळाला आतापर्यंत अनुजच्या बॅट मधून. त्याला थोडीशी साथ देणे गरजेचं होतं पण थोडासा वेळ झालाय आता मात्र. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस, पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. जरूर एकच धाव या चेंडूवरती आता मात्र पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक केले सुफियान याने. चौकार आला होता मिड विकेटच्या दिशेला, त्यानंतर कमबॅक केले गेले आणि आता मात्र स्ट्रायकिंग गेअरवरती सूरज तिवले. एक हार्ड हिटर फलंदाज, सिक्सर किंग म्हणून ओळख असणारा सूरज तिवलेला पाहतोय आपण. पायावरचा चेंडू बीट झालेत, आलाय निर्धाव चेंडू आणि आता मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. 6वं षटक हाताळण्यासाठी सुफियानला पाहिलं होतं पण 5 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत 6 धावा दिल्यात, 1 विकेट आली ती हिट विकेटच्या रूपाने विशाल याची. आणि आता मात्र 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या धाव फलकावरती पाहतोय आपण 2/54. यावेळेस थोडस अतिरिक्त पंचांनी दंडित केलंय आणि आलाय वाईटचा चेंडू. 1 धाव आले एक्स्ट्रा. 55 अशी धावसंख्या. थोडस गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, दिशाहीन गेन या ठिकाणी चेंडू पाहायला मिळालाय. कीपरनं या ठिकाणी चांगलं कीपिंग केलेले आहे. यावेळेस हलकासा मॅचची एज लागल्या. कीपरच्या डोक्यावरून आलाय चौकार अंतिमच्या चेंडूवरती आणि 6वं षटक संपले. धावसंख्या जाऊन पोहोचले 59 वरती
आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 36 धावा. याचाच अर्थ 6 चेंडूवरती 6 षटकार मारणं गरजेचं आहे, तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. आणि तो कारनामा करण्याचा प्रयत्न निश्चितच असेल अनुज असेल स्ट्रायकिंग वरती. 6 चेंडू 36 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय वैभवला फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. आता अंतिमचे षटक 6 चेंडू आणि 36 धावा. ओहो, पहिला चेंडू बीट झालेत. अनुज आलाय निर्धाव चेंडू. 5 चेंडू 36 धावा. आता मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. हा सामना डॅडी 11 संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. गती परिवर्तन, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न अनुज या ठिकाणी प्रयत्न करतोय, पण अपयशी पाहायला मिळतोय. जरूर दुसरा चेंडू आलाय निर्धाव या षटकातील. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळी ही निर्धाव चेंडू, तिसरा निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ बाकी, 36 धावा. मॅच एज कीपरच्या डोक्यावरून स्लिप फिल्डर आहे तैनात. त्या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळते आणि सूरज तिवलेला पाहतोय अंतिमतः 2 चेंडूसाठी. आणि निश्चितच हा सामना जिंकला जातोय तो. ओहो, लेग स्पिन चेंडू पाहायला मिळालाय. आता मात्र औपचारिकता पाहायला मिळते. 1 चेंडू. हा सामना जिंकला जातोय तो डॅडी 11 संघाकडून. आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ पाहतोय आपण. येस, सेमीफायनलिस्ट संघ डॅडी 11 करवीर प्रीमियर लीग 2026 चा दुसरा सेमीफायनलिस्ट म्हणून संघ डॅडी 11 प्रवेश केला जातोय. यानंतर होणारा सामना जो असेल तो AB 11 स्पोर्ट गिरगाव त्याच्या विरुद्ध